हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर कशी वाटली आजची माझी साधी सिंपल उंबरठ्याची पूजा. खरं तर दिवे वगैरे लावलेले होते, व्हिडिओ काढायचं माझ्या खूप उशिरा लक्षात आलं, त्यामुळे हा व्हिडिओ शूट करते आहे. आज माघ पौर्णिमा होती. माघ पौर्णिमेनिमित्त उंबरठ्यावर हळदीचं लेपन, त्यानंतर रांगोळी, सत्यनारायण या सगळ्या गोष्टी मी करून घेतलेल्या होत्या. अगदी साधी सिंपल झटपट पूजा मी करत असते. जसं शक्य होईल तसं फार सोबाक करत बसत नाही. तर बघू शकता आधी साधी सिंपल छोटीशी रांगोळी काढलेली आहे, सत्यनारायण पूजेची मांडणी केलेली आहे. आज माघ पौर्णिमा होती त्यामुळे तुळशीला, त्यानंतर उंबरठ्यापुढे, त्यानंतर पाणी जिथे ठेवतो आपण तिथे, अशा सगळ्या ठिकाणी मी दिवे लावलेले होते. त्यानंतर आज एक सवाष्णी जेवायला बोलवायची होती, त्यासाठी प्रसाद केलेला होता आधीच मी. त्यानंतर भात करून घेतलेला आहे. त्यानंतर पोळ्याही झालेल्या आहेत. नैवेद्याच्या पोळ्याही छोट्या छोट्या मी बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी डाळ बनवून घेतली आहे, बघू शकताय. मला अशी डाळ बघितलं ना की कधी जेवण करेल असं होत असतं प्रत्येक वेळेस. मला डाळ भात आणि खिचडी प्रचंड आवडते. त्यानंतर बटाट्याची चटणी करून घेतलेली होती. हे सगळं आवरस्तोपर्यंत किचनमध्ये भरपूर प्रमाणात पसारा झालेला होता आणि तो सगळा पसारा मला आवरायचा होता. त्यासाठी पटापट मी हे सगळं आवरून घेतलं. स्वयंपाकही ऑलमोस्ट झालेला होता. देवाला नैवेद्य ठेवायचा होता मला, ते सगळं करून घेतलं. सुवासिनी जेवण झालं, सगळं आवरून झालं. त्यानंतर मग वेळ येते आपलं सगळं क्लिनिंग करण्याची, किचन क्लिनिंग. आता जेव्हापासनं म्हणजे आधीपासूनच मला सवय आहे की किचन स्वच्छ करून झोपायचं. पण आता किचन जेव्हापासनं छान सुंदर मस्त असं झालं आहे ना, तेव्हापासनं मी बऱ्याचदा किचन क्लीन करून म्हणजे अगदी चकाचक करून झोपत असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की सगळं फ्रेश असतं, फ्रेश वाटतं आपल्यालाही उठल्यानंतर. त्यानंतर मग सगळा पसारा आवरून घेत होते, कारण भांड्यांचा किती मोठा ढीग लागला आहे तुम्ही बघू शकताय. एवढं सगळं स्वच्छ करायचं होतं आणि बऱ्यापैकी उशीर होत आलेला होता. पण सगळं क्लीन करून आता सवय लावून घेतली आहे मी. आधी पण होती, आधी मी कधीही सिंकमध्ये भांडे ठेवून झोपत नव्हते. रात्रीचे भांडे मी कधीही ठेवून झोपत नाही. पण आता काय होतं माहिती का, कधीतरी असं व्हायचं की किचनवर थोडासा पसारा राहिला तर तो तसाच राहायचा आणि मग मी फक्त भांडी क्लीन वगैरे करून झोपायचे. पण आता अशी सवय लावून घेतली ना मी, जोपर्यंत मी भांडे घासून, टेबल पुसून, किचन ओटा पुसून, मागच्या फरच्या स्वच्छ करून, गॅस स्वच्छ करून, त्याची पूजा करून मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मला शांत अशी झोप लागत नाही. त्यानंतर भांडी घासताना सुद्धा मी काही गोष्टींचा हे करते, जशी मोठी भांडी बाजूला, ताटं बाजूला, पातेले बाजूला, ताटल्या बाजूला, चमचे वगैरे बाजूला, असं मी जेव्हा वर्गीकरण करून घेते त्यावेळेस भांडी घासण्यासाठी, ती ठेवण्यासाठी अतिशय सोपं जातं. तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने करतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. भांड्यांचं कर्कटं काढून घेतलं की भांडी धुण्यासाठी पटापट जातात. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले, भांडे धुवून घेते आहे. प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की आपलं किचन छान सुंदर स्वच्छ मस्त असावं. पण बऱ्याचदा काय होतं ना की आपण जेव्हा छान स्वच्छ आवरतो त्यावेळेस कुणीच येत नाही आणि ज्यावेळेस आपल्या घरात भरपूर पसारा असतो त्यावेळेस खूप जण येतात किंवा कोणीतरी असं येऊन जातं की ते आपल्याला नावं ठेवेल. त्यामुळे आता मी असं करते ना की एखाद दिवशी आला कंटाळा तर एखाद दिवशी नाही करत. पण जेव्हाही मला वेळ मिळतो, जेव्हा वेळ असेल त्यावेळेस मी क्लिनिंग करून घेत असते, आवरून घेत असते. म्हणजे सकाळी उठून शिवमचा डबा, स्वयंपाक, भांडी, झाडू, फरशी, कपडे तर मशीनलाच असतात. त्यानंतर मग परत पार्लरचा क्लास, आल्यावरती थोडंसं काही अभ्यास वगैरे असला, काही असलं तर ते. त्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. त्यानंतर आपल्या रील्स शूट करणं आहेच, व्हिडिओ एडिटिंग आहे. आठवड्यातनं 2 मंगळवार आणि शुक्रवार बाजार असतो. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मला जितकं शक्य होईल तितक्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते आहे. तर एक सर्वसामान्य गृहिणी मी तुमच्यासारखीच आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चेंजेस हवेत, काय बदल करून हवा आहे किंवा कसे व्हिडिओ हवेत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी मागे हे काही गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत की माझे देवपूजेचे जर व्हिडिओ असतील तर त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो तुमच्या सगळ्यांचा. त्यामुळे जर तसे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तसे व्हिडिओज मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहील.
स्वयंपाक करताना किचनच्या टाईल्स खूप जास्ती प्रमाणात खराब होतात, म्हणजे चिकट होतात. तर त्या वेळोवेळी म्हणजे 2-3 दिवसातनं आपण जर स्वच्छ करून घेतल्या तर त्यांचं खराब होण्याचं म्हणजे चिकट होण्याचं प्रमाण कमी होतं. तर मी असंच 2-3 दिवसांनी हे सगळं स्वच्छ करून घेत असते. किचन ओट्या सकट जेवढं हे स्वच्छ राहील तितकंच सगळं छान स्वच्छ दिसतं. त्यामुळे 2 दिवसातनं फर्निचरवरती हात फिरवणं, किचनच्या टाईल्स क्लीन करणं, गॅस स्वच्छ धुवून घेणं, त्यानंतर भांडे रेग्युलर ऑर्गनाईज करून ठेवणं, या सगळ्या गोष्टी मी नीटनेटक्या करून घेत असते. आणि हे प्रत्येक गृहिणी करते. प्रत्येक गृहिणीला म्हणजे असतं ना एक की आपलं किचन किंवा आपलं घर स्वच्छ असावं, सुंदर असावं, नीटनेटकं असावं. तसंच मीही करत असते. पहिलेही फर्निचर नव्हतं तरीसुद्धा 2 दिवसातनं 4 दिवसातनं जसं जमेल तसं मी हे सगळं क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करत असायचे. पण आता असं झालं आहे ना की जास्तीत जास्त वेळा ते होतं. आणि जेव्हा ते छान दिसतं ना तेव्हा आपल्याला आपोआप वाटायला लागतं की माझं किचन, माझं स्वयंपाकघर हे सुंदर दिसावं, छान असावं, कुणीही म्हणावं किती छान किचन आहे असं वाटतं. तर मैत्रिणींनो, तुम्हीही किचन ऑर्गनाईज करण्यासाठी काय करता किंवा किचनमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स राहाव्या यासाठी काय करतात? तर मैत्रिणींनो, मी हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर किचनच्या पाठीमागे ओम अन्नपूर्णाय नमः असं लिहिते किंवा गॅसवरती छोटंसं स्वस्तिक काढते, त्या बाजूला 2 रेषा ओढते, त्यानंतर 5 छोट्या छोट्या रेषा ओढते, किचनच्या समोर छोटीशी रांगोळी काढते, दिवा लावते आणि अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून घेते. आणि मला अशीच आपण म्हणतो ना की जेवण बनवून व्यवस्थित ते सगळ्यांचं पोटभर अन्न माझ्या घरात कायम शिजावं, अन्नाची कमतरता असू नये यासाठी अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करते. म्हणजे सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित होतात. त्यानंतर मग किचन पुसून वगैरे घेतला. रोजच संध्याकाळी करते असं नाही, पण बऱ्याचदा मला ज्या वेळी वेळ मिळतो त्यावेळेस मी किचन क्लीन करून झाल्यानंतर अगदी छोटासा असतं पोर्शन शिल्लक राहतो, मग तेवढा पण आपण क्लीन नाही करू शकत का? मग मी तेवढं क्लिनिंग वगैरे करून घेते. आणि असं नीटनेटकं असलं ना, असं रात्री स्वच्छ करून झोपलं आणि सकाळी जर आपण थोडं जरी उशिरा उठलो ना तरी किचन अगदी छान मस्त असा ऑर्गनाईज असतो, कोणत्याही प्रकारचा पसारा नसतो. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवातसुद्धा सुंदर होते आणि आपला दिवसही सुंदर जातो. त्याचमुळे मी या सगळ्या गोष्टी करून घेत असते. माझ्या किचनचा कलर तुम्हाला कसा वाटला आहे, फर्निचरचा कलर कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हालाही जर असं किचन फर्निचर करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्याकडे म्हणजे मी ज्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे किचन त्यांचा नंबर मी इथे नक्कीच मेन्शन करेल. आणि हा समोरचा टेबल आहे तो रिमूव्हेबल आहे, इकडे तिकडे सरकवू शकतो. तर या पद्धतीने मी किचन अगदी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्यानंतरचा किचनचा लुक मी तुम्हाला दाखवते आहे. तर किचनचा लुक तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्कीच सांगा. बघू शकताय माझ्या किचनचा फायनल लुक. तर रोज संध्याकाळी असं किचन आवरून जेव्हा मी झोपते ना तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं, मनाला शांती मिळते माझ्या. बघू शकताय. आणि छोटे छोटे झाडं जे किचनमध्ये लावले आहेत मी त्यामुळे तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते. तुम्ही जोपर्यंत कमेंट नाही करत तोपर्यंत मला कसं कळणार आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. तर मैत्रिणींना चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. आणि चॅनलवर स्टेट येऊन राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया तोपर्यंत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.